आजोदगोल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली मॅम तुमचं सर्वांचं स्वागत करते। बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रक्तभिसरण संस्था। रक्तभिसरण संस्था म्हणजेच काय, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम। आता ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा शोध कोणी लावला, सर्वप्रथम कशावर त्याने ट्राय केलं, त्यानंतर कशा प्रकारे ते वर्क करतं, त्याची टाईप किती, हे सर्व आपण इथे बघणार आहोत। त्या अगोदर मला तुम्ही सर्वांनी सांगायचे की शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त यामधला डिफरन्स काय। चला सर्वांनी मला कमेंट्समध्ये सांगायचं तुम्हाला माहिती आहे का। आता आपण ब्लडबद्दल स्टडी करणार आहोत, म्हणजे रक्तभिसरण संस्थेबद्दल स्टडी करणार आहोत। तुम्हाला हे माहिती पाहिजे की शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त म्हणजे काय, म्हणजे त्यानंतर आपण बघू की ते कशा प्रकारे वर्क करतं, ते कशा प्रकारे शुद्ध होतं, कशा प्रकारे ते अशुद्ध होतं आणि त्याची सुरुवात कशी होती, म्हणजे कुठून ते जातं आणि कुठपर्यंत येतं, हे सर्व आपण इथे डिस्कस करणार आहोत। त्या अगोदर मला तुम्ही सांगायचं की शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त यामधला डिफरन्स काय हे तुम्हाला सांगायचं आहे। बघा आपण श्वास घेतो, ठीक आहे। आपण श्वास घेतल्यानंतर काय आतमध्ये घेतो, तर आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो, ठीक आहे। जेव्हा बाहेर श्वास सोडतो तेव्हा काय, कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो, ठीक आहे। म्हणजे ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड आपण काय करतो, बाहेर सोडतो। मग बहुतेक जणांनी तुम्हालाही सांगितलं असेल की रात्रीच्या वेळेस झाडाखाली झोपू नये। का झोपू नये, तर रात्रीच्या वेळेस झाडं काय करतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतात, कार्बन डायऑक्साईड, आणि दिवसा काय करतात, ते ऑक्सिजन बाहेर फेकतात, म्हणजे ते आपल्यासाठी चांगलं असतं। आपण काय करतो, आपणही कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, त्यामुळे आपल्याला ऑक्सिजनची गरज असते, कार्बन डायऑक्साईडची गरज असते का नाही, ते तर आपणच बाहेर फेकतो। त्यामुळे रात्रीच्या वेळेस जर तुम्ही झाडाखाली झोपत असाल तर ते योग्य नाही, कारण रात्रीच्या वेळेस झाडं काय करतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात, ठीक आहे। आपल्याला तर ऑक्सिजनची गरज असते, त्यामुळे तसं म्हटलं जातं, ठीक आहे। आता तुम्हाला हे समजलं की का आपण आतमध्ये काय घेतो, ऑक्सिजन घेतो आणि बाहेर काय सोडतो, कार्बन डायऑक्साईड। मग आता त्यावरूनच बघा शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त, म्हणजे शुद्ध रक्त कोणतं असतं, ज्यामध्ये ऑक्सिजन मिक्स असतं, ठीक आहे। ऑक्सिजन असलेलं ब्लड काय असतं, शुद्ध असतं, आणि विदाऊट ऑक्सिजन म्हणजेच काय, कार्बन डायऑक्साईडचं जे ब्लड असतं ते अशुद्ध ब्लड असतं, ठीक आहे। हा डिफरन्स तुम्हाला समजला, शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त। ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतं ते अशुद्ध आणि ऑक्सिजन असते शुद्ध रक्त। मग त्याचं प्रोसेस कशी होती हे आपण डिस्कस करणार आहोत। बघा हार्ट जेव्हा आपण स्टडी करू ना, त्यामध्ये हार्टचं एकूण एक पार्ट कशा प्रकारे वर्क होतो, कशा प्रकारे ते पंपिंग होतं वगैरे, हे आपण हार्टमध्ये डिटेलमध्ये बघणारच आहोत। पण इथे मी तुम्हाला सर्व सिस्टीम सांगणार आहे, कशा प्रकारे ते वर्क, म्हणजे ब्लड आपल्या हार्टकडून लंग्सकडे जातं, लंग्सकडून कसं बॉडीकडे जातं, हे सर्व आपण आता इथे डिस्कस करणार, कारण आपण ते ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम बघतोय, ठीक आहे। हार्टचे डिटेल तर आपण नंतर बघणार आहे, ते पंपिंग वगैरे, त्यानंतर त्याचे 4 पार्ट असतात वगैरे, सर्व डिटेलमध्ये आपण नंतर बघणार, ठीक आहे। आता बघा ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम चॅप्टरचं नाव टाकायचं आहे। बघा तुम्ही नोट्सही काढून घ्यायचे, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजेच काय, रक्ताभिसरण संस्था, रक्ताभिसरण संस्था। बघा आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं कशा प्रकारे ते हार्टकडून काय होतं, लंग्सकडे जातं। नंतर आता बघा लंग्सकडे म्हणजे आता आपल्या बॉडीतलं अशुद्ध रक्त काय होतं, हार्टकडे येतं, हार्टकडनं काय होतं, ते लंग्सकडे जातं, कशासाठी जातं, ऑक्सिजनसाठी। तिथून ऑक्सिजन घेऊन ते पुन्हा हार्टकडे येतं, ठीक आहे। ऑक्सिजन घेऊन पुन्हा हार्टकडे येतं आणि म्हणजे कार्बन डायऑक्साईड असेल ते लंग्स काय करतं, बाहेर सोडून देतं। मग ते हार्टकडून शुद्ध रक्त म्हणजे ऑक्सिजनेटेड रक्त काय होतं, पुन्हा हार्टकडे येतं, हार्टकडून पुन्हा काय होतं, बॉडीकडे जातं। मग बॉडीकडून पुन्हा ते कार्बन डायऑक्साईड घेऊन पुन्हा हार्टकडे येतं। मग हार्टचे 4 चेंबर आहे, आपण ते बघणारच आहोत, तर 2 चेंबर, मग डावी साईड, उजवी साईड, या प्रकारचं, ठीक आहे। म्हणजे अशी प्रोसेस ती कंटिन्यू चालू असते, म्हणजे कंटिन्यू काय होतं, बॉडीकडून अशुद्ध रक्त हार्टकडे येतं, हार्टकडून लंग्सकडे जातं, लंग्सकडून शुद्ध होऊन ते पुन्हा हार्टकडे येतं, हार्टकडून पुन्हा काय होतं, बॉडीकडे जातं। ही काय होते, एक सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, म्हणजे हे काय होतं, सर्क्युलर कंटिन्यू चालू असतं, त्यालाच काय म्हणतात, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असे म्हणतात। म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचं हे काम आहे। काय काम आहे आत्ताच तुम्हाला मी सांगितलं, काय सांगितलं आहे बघा। सर्वप्रथम काय होतं, अशुद्ध रक्त हार्टकडे येतं, हार्टकडून ते लंग्सकडे जातं, लंग्सकडून काय होतं, पुन्हा हार्टकडे येतं आणि हार्टकडून पुन्हा बॉडीकडे जातं। ही काय झाली, एक सिस्टीम झाली, ठीक आहे। आता बघा ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा शोध कोणी लावला, तुम्हाला यावर डायरेक्टली क्वेश्चन विचारला तर कोणी लावला, सर्वप्रथम लावला विलियम
हार्वे. आता त्यांनी कसला शोध लावला? ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा शोध लावला, म्हणून त्यांना काय म्हणतात? सर्क्युलेटर म्हणतात. ठीक आहे, त्यांना काय म्हणतात? सर्क्युलेटर. ठीक आहे, सर्क्युलेटर कोणाला म्हणतात असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा सर्वप्रथम ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा शोध कोणी लावला? तर विल्यम हार्वे यांनी लावला. आणि फादर ऑफ एंजिओलॉजी म्हणूनही त्यांना ओळखले जातं, हे लक्षात ठेवायचं. फादर ऑफ एंजिओलॉजी, फादर ऑफ एंजिओलॉजी. ठीक आहे, बघा त्यांनी सर्वप्रथम शोध कोणावर लावला? आता बघा, कुठल्याही गोष्टीचा नवीन शोध लावायचा असेल तर मग आता एखाद्या पार्टचा शोध लावायचा तर आपण काय उंदीरवर शोध लावतो. ठीक आहे, तर त्यांनी सर्वप्रथम सापावर शोध लावला होता. कशावर? सापावर. साप. ठीक आहे, सर्वप्रथम कशावर शोध लावला त्यांनी? तर सापावर. ठीक आहे, त्यांना काय म्हणून ओळखले जाते? तर फादर ऑफ एंजिओलॉजी. ठीक आहे, आणि त्यांनी स्टडी सर्वप्रथम जिवंत सापावर केला. ठीक, त्यानंतर बघा टाईप बघू आपण. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचे टाईप किती? 2 टाईपचे. ठीक आहे, आपण सेकंड टाईपमध्ये येतो. 2 टाईप आहे. ठीक आहे, पहिलं आहे ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, म्हणजेच काय? खुली रक्ताभिसरण संस्था. खुली रक्ताभिसरण संस्था. ठीक आहे, सेकंड येतं बघा. सर्वप्रथम आपण पहिलं बघू ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, आणि त्यानंतर सेकंड आहे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम, म्हणजे क्लोज सर्क्युलेटरी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. आता बघा, खुली म्हणजे ओपनमध्ये, आता आपल्या बॉडीमध्ये ब्लड कशा प्रकारे सर्वाइव्ह करतं आणि खुल्यामध्ये कशा प्रकारे करतं यात आपण इथे बघणार आहोत. मग हे हार्ट आहे असं आपण समजू. हे हार्ट आहे, इथून ब्लड बाहेर येतं आणि त्यानंतर आता बघा इथून हार्टमधून ब्लड बाहेर आलं तर ते काय होणार आहे? डायरेक्टली खुल्यामध्ये येतं. ते काय होतं? डायरेक्टली ओपन स्पेसमध्ये येतं. बघा त्याला काय म्हणतात? हिमोलिफ ओपन स्पेस. हिमोलिम्फ ओपन स्पेस मध्ये येतं आणि त्यानंतर पुन्हा ते हार्टकडे जातं. म्हणजे आता बघा ते ओपनमध्ये येतं म्हणजेच इथे शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र मिक्स होतं. ठीक आहे, हार्टमध्ये तर सर्वांचंच होतं, पण इथे काय होतं? बॉडीमध्येही शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिक्स होतं. ठीक आहे, का? तर हे ओपन आहे. आपण म्हणतो ना बघा नस वगैरे, त्या नसांमधून जातं ब्लड वगैरे, तसं काही नाही. त्यामुळे काय होतं? ते ओपनली सर्वाइव्ह करतं. ठीक आहे, ओपनली सर्वाइव्ह करतं म्हणून तिथं काही विशिष्ट रक्तवाहिन्या नाही आहे. विशिष्ट रक्तवाहिन्या नाही म्हणून त्यामुळे ते काय होतं? शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र मिक्स होतं आणि पुन्हा ते हार्टकडे शुद्ध होण्यासाठी जातं, पुन्हा ते हार्टकडून बॉडीकडे येतं. म्हणजे याला काय? खुली रक्ताभिसरण संस्था, म्हणजेच काय? ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. आता यामध्ये कोण कोण येतं बघा. यामध्ये तुम्हाला जर यामध्ये नोट्स हव्या असतील तर बघा तुम्ही यामध्ये काय लक्षात ठेवू शकता. तर विशिष्ट रक्तवाहिन्या नसतात. पहिला पॉईंट आहे विशिष्ट. यावरून समजून घ्यायचं की विशिष्ट रक्तवाहिन्या नसतात म्हणजे काय होतं? दोन्ही ब्लड म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध ब्लड ओपन स्पेसमध्ये एकत्र सर्वाइव्ह करतात. ठीक आहे, विशिष्ट रक्तवाहिन्या नसतात. त्यानंतर सेकंड पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, शुद्ध आणि अशुद्ध रक्त शरीरात मिसळते म्हणजे एकत्र सर्वाइव्ह करतात. ते शुद्ध व अशुद्ध रक्त शरीरात मिसळते. का मिसळते? तर विशिष्ट रक्तवाहिन्या नसतात. आता यामध्ये कोण कोण येतं बघा. उदाहरण ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये कोण कोण येतं? ठीक आहे, एक्झाम्पल बघू आपण. मोलुस्का. मोलुस्कामध्येही बघा ऑक्टोपस आणि स्क्विड हे जरी यात येत असले मोलुस्कामध्ये तरीही ते काय आहे? क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये येतात. यावर नेमकी तुम्हाला क्वेश्चन विचारला असतो आणि इथेच तुम्ही कन्फ्यूज होता. का? तर तुम्हाला ते माहीत असतं ऑक्टोपस आणि स्क्विड हे काय असतं? मोलुस्कामध्ये असतं आणि मोलुस्कामध्ये असतं म्हणजेच काय? ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, पण ती काय? क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये येतं. कोण? तेवढं लक्षात ठेवायचं. हा मेन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. मोलुस्कामध्ये ऑक्टोपस
जिथं कन्फ्यूज होतं ना अशावर क्वेश्चन नेहमी विचारला जातो. ऑक्टोपस व स्क्विड हे काय आहे आता क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये येतं, ओपनमध्ये येत नाही. IMP म्हणूनच नोट करा. हे काय येतं क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये येतं. ठीक आहे, हे दोन्ही लक्षात ठेवायचे. पण संघ मोलुस्कामधले इतर काय येतं ओपनमध्ये येतात. ठीक आहे, त्यानंतर ऑर्थोपोडा. ठीक आहे, तर प्राण्यांमध्ये बघा प्राणी, झुरळ, गोगलगाय. बघा आता त्यांचं थोडं जरी कट झालं तर खूप सारं ब्लड बाहेर येतं. आपल्याला कसं जर वरच्यावर थोडंसं कट झालं तर आपल्या केशवाहिन्या कट होता, त्यामुळे आपल्या शिरा कट होत झालं तर जास्त ब्लड येतं या प्रकारचं. तर त्यांना कुठेही थोडंसं जरी कट झालं तर जास्त प्रमाणात ब्लड येतं, कारण त्यांचं ओपनमध्ये सर्वाय करत असतं. ठीक आहे, विंचू आणि इत्यादी. ठीक आहे, आता तुम्हाला ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काही डाऊट नसेल, पुन्हा एकदा सांगते, त्यांचं ब्लड त्यांना विशिष्ट रक्तवाहिन्या नसतात, शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र बॉडीमध्ये सर्वाय करतात. त्यामध्ये बघा ऑक्टोपस आणि स्क्विड हे काय क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये येतं, जरी संघ मोलुस्कामध्ये असलं तरी. आणि ऑर्थोपोडा. ठीक आहे, प्राणी, झुरळ, गोगलगाय, विंचू इत्यादी. ठीक आहे, आता आपण बघू क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. बंद रक्ताभिसरण संस्था. बंद रक्ताभिसरण संस्था. ठीक आहे, म्हणजेच काय क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. ओके, आता त्यामध्ये बघा इथे हार्ट आहे, इथून ब्लड येतं विशिष्ट प्रकारे. इथे बघा इथे केशवाहिन्यांमध्ये जातं आणि तिथून पुन्हा काय होतं हार्टकडे येते. या प्रकारची प्रोसेस होत राहते. आताच मी तुम्हाला पहिले समजून सांगितलं. ठीक आहे, हार्टकडून कशा प्रकारे जातं आणि ते या प्रकारे इथे काय असतं विशिष्ट केशवाहिन्या असतं. बघा याचा डिफरन्स तुम्ही लिहून घ्यायचा आहे. विशिष्ट रक्तवाहिन्या असतात म्हणजेच काय ब्लड व्हेसल्स असतात. रक्तवाहिन्या विशिष्ट ब्लड व्हेसल्स असतात ज्यात शुद्ध रक्ताचे वहन होते, शुद्ध अशुद्ध रक्ताचे वहन होते. दुसरा पॉईंट लिहायचा आहे तुम्हाला, त्यामध्ये शुद्ध अशुद्ध रक्ताचे वहन करतात. ठीक आहे, दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला व्यवस्थित समजला असला. त्याचं उदाहरण बघू आपण. बघा शुद्ध अशुद्ध रक्त हे शरीरात एकत्र मिसळत नाही, हे आता आपल्याला तुम्हाला व्यवस्थित समजलं. ठीक आहे, पण हृदयामध्ये मिसळतं. ठीक आहे, मिसळू शकतं. उदाहरण जर घेतलं तर याचं सरपटणारे प्राणी, उभयचर व पृष्ठवंशीय प्राणी. संघ कॉर्डाटा. ठीक आहे, प्राण्यांमध्ये माणूस, मासे, बेडूक, पक्षी इत्यादी. तर चला आता ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचे 2 टाईप आपण बघितले. यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट्समध्ये विचारायचं. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुमचे ते डाऊट क्लिअर करेन. आता तुम्हाला मी सर्व सांगितल्यावर कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो वगैरे. ठीक आहे, तर ठीक आहे, 2 टाईप तुम्हाला व्यवस्थित समजले असेल कशा प्रकारे वर्क करते ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम हार्टकडून. आणि ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड यामधला डिफरन्स तुम्हाला, शुद्ध आणि अशुद्ध रक्त यामधला डिफरन्स तुम्हाला समजला आहे. तर आपण बघा काही करणार नाही, स्टेप वाईज व्यवस्थित तुम्हाला समजेल असं अशा प्रकारे आपण समजून घेऊ की पुन्हा तुम्हाला रिव्हिजन करायची गरज राहणार नाही. व्यवस्थित समजून घ्यायची प्रत्येक टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे. या प्रकारे बघा आता हे पहिलं
लेक्चर होतं आपलं. आपण यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं. तुम्ही काय करायचं, एकदा रिव्हिजन करायची व्यवस्थित आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये कोणताही क्वेश्चन विचारला तर तुम्ही तो सांगू शकता. म्हणजे बघा, एक असं इमॅजिन करायचं, ठीक आहे, कशा प्रकारे असेल वगैरे. एकदा जर तुम्हाला व्यवस्थित त्या कन्सेप्ट मनामध्ये बसल्या ना, तर कधीही तुम्ही ते विसरणार नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं, स्टेप वाईज आपण छोटे छोटे टॉपिकवर एकदम चांगल्या प्रकारे डिस्कस करून खूप चांगल्या प्रकारे बायोलॉजी हा सब्जेक्ट आपण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारायचं. ठीक आहे. उद्या आपण बघणार ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक आता हार्टकडून बॉडीकडे जातो त्याला काय म्हणतात, बॉडीकडून पुन्हा हार्टकडे येतो त्याला काय म्हणतात, लंग्सकडे जातो त्याला काय म्हणतात, याचेही प्रकार आपल्याला बघायचे. आणि ते कशा प्रकारे केशवाहिन्या, रक्तवाहिन्या कशा, ब्लड व्हेसल्स कशा असतात, त्यांची साईजनुसार त्यांची नावं काय, हे सर्व आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे तुम्ही उद्याचं लेक्चरही बघायला विसरायचं नाही. ठीक आहे. थँक्यू.